1 वाटी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। मेजरमेंटनुसार ही 1 वाटी आहे। यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ ॲड केलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तांदूळ, बेसन किंवा बाजरीचं पीठ सुद्धा वापरू शकता। एकूण मी 1.5 वाटी प्रमाण वापरलेलं आहे पिठांचं। त्यानंतर 1 चम्मच ओवा म्हणजे अजवायन, 1 चम्मच तीळ, चिमूटभर हिंग याने आपल्या पोटाला त्रास होत नाही। त्यानंतर सुखे मसाले, 1 मोठा चम्मच लाल तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो, 1 चम्मच हळद आणि 1 मोठा चम्मच किचन किंग मसाला, तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता। त्यानंतर जिरे टाकलेले आहे अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच कसुरी मेथी, अर्धा चम्मच लसूण मी किसून घेतलेला आहे। जाडसर लसूण टाकला तर टेस्ट खूप छान येते पराठ्यांना। त्यानुसार चवीनुसार मीठ। सुके साहित्य जे आहे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। लगेच पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर मसाले एका साईडला आणि पीठ एका साईडला असं होतं। त्याच्यामुळे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। हाय फ्रेंड्स, मी श्वेता, स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर। तर पाण्याचा वापर करून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर आज आपण पाहणार आहोत पालक पराठे। ही ब्रेकफास्टची 3री रेसिपी आहे। आपण भाज्यांची सिरीज सुद्धा चालू केलेली आहे। तुम्ही जर माझे व्हिडिओज बघितले नसतील, रेसिपीज बघितल्या नसतील तर प्लीज चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका। तर आपण पराठा जो आहे तो पिठाचा वापर करून लाटून घेऊया। स्क्वेअरमध्ये किंवा राऊंड शेपमध्ये तुम्ही कशाही पद्धतीने हा पराठा करू शकता किंवा याच्या पुऱ्या सुद्धा करू शकता, त्यासुद्धा छान लागतात। तर मी आज पराठेच बनवणार आहे। तर मी जे पराठे बनवणार आहे ते ट्रायंगल शेपमध्ये आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तेलाचा सुद्धा मी वापर केलेला आहे। यामुळे पराठे जे आहे आपले छान खुसखुशीत होतात। तर मुलांच्या टिफिनमध्ये किंवा 4 वाजता जर भूक लागली तर तुम्ही हे झटपट पराठे बनवू शकता। खूप इझी पद्धतीने मी ही रेसिपी तुम्हाला सांगते आहे। अगदी 5 मिनिटात हा पराठा बनवून रेडी होतो। तर बघा अशा पद्धतीने मी लाटून घेतलेला आहे, जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने आहे। दोन्ही साईडला 60 ते 70% प्रमाणे पराठा शिजला गेला। त्याच्यानंतर आपण याच्यावर तूप, तेल किंवा बटर लावून व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने आता मी फ्राय पॅनचा वापर केलेला आहे, कारण फ्राय पॅनमध्ये खूप लवकर पराठा शिजला जातो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करा। तर अशा पद्धतीने आपला पालक पराठा तयार झालेला आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।